गेले आशा पाश निवारुनी, जसा आशा पाश गेलेला आहे. ओव्या ज्ञानोबाच्या बघा, झाडाची सावली वाटे जाता मिळाली, घरावरी ते तुली आस्था नाही. उदास आहे. वस्ती कर वस्ती आला, वस्ती वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. फक्त उदास असतात, त्यांना कशाची आशा नसते. तन म्हणजे शरीरात खूप उदास, म्हणजे उदासच असतात. आळंदीमध्ये एक गुरुजी होते, एक मळकी लुंगी राहायची, लुंगडेच राहायचे. रामशर महाराजांनी पाहिलं, इतकं अगदी प्राध्यापक व्यक्ती होती, पण आळंदीमध्ये आले एवढे उदास, तसा उदास महात्मा बघितला नाही. तसंच एक संन्यासी आले गुजरातहून, इतके उदास. माऊलीची जे इंद्रायणीच्या जवळ ते भक्ती सोपान पुलावर झोपायचे, उदास भक्त तर होते, पण एवढे उदास. शेवटी देवळातल्या मॅनेजरने त्यांना सांगितलं, जेवायला या. जेवत नाही म्हणे, हातात दे करपात्री. पण महात्म्याची कीर्ती पसरायला उशीर लागत नाही, वाऱ्या हाती आपण. शेवटी आळंदीतल्या त्या हॉटेलवाल्याला कळलं एक महात्मा आहे, त्यांनी त्याच्या घासाच्या धर्मशाळेमध्ये एक खोली दिली, तिथं आराम करा. एक सेवक ठेवला तिथे, तू हे उघडायचं लावायचं, कपडे हे जे टाकले, जेवण हातावरच. मी सहज डॉक्टर महाराज हे सगळे बसायचे त्यांच्याजवळ. मंदिरात गेलो का आम्ही भेटायचो. मी म्हटलं, स्वामीजी कल कहा जाना है? कल क्या जाना है? संन्यासी होता तो संकल्प नाही करता बोले. खूप त्यागी जीवन. एकाने घुंगडी दिली, एक राहू द्या तुम्हाला, फक्त तो सांगणारा म्हटला, माझ्यातर्फे तुम्हाला दान, तुझ्यातर्फे तू कोण, दिली फेकून. निष्प्रश्न तुला जगत निष्प्रश्न काय घेणे. अशी उदास. आणखी मी सांगत असतो, देहावर उदास का हो? तर देह आपण नाही, देह आपला नाही, देह चांगला नाही, आणि देह हा त्रिकाल टिकणारा नाही, म्हणून उदास. देह म्हणजे आपण नाही, देह नव्हे मी हे सरे. त्याच्यासाठी मी दृष्टांत सांगत असतो. हस्ता मलक अगदी 10-12 वर्षाचे झाले तरी बोलत नव्हते. आई बापाला वाटलं इतका मोठा मुलगा होऊन बोलत नाही. अचानक शंकराचार्य तिथे घरी आले त्यांच्या. त्यांनी सेवा केली, कोण महात्मे थोर म्हणून सगळे त्यांची सेवा केल्या. विचारलं, आमचा मुलगा बोलत नाही म्हणे, 12 वर्षाचा झाला तरी तो बोलत नाही. शंकराचार्य बोलत नाही. शंकराचार्य त्याला प्रश्न केला, कस्तम शिशु. संस्कृत शंकराचार्याचं ते कस्तम, तू कोण आहे असे प्रश्न विचारता. आता त्यांनी मौन सोडलं, पाळणं सोडलं, कारण आतापर्यंत बोलायला लायक संसारात कोणी नव्हतं, ही त्याची पक्की धारणा होती. पण आज बोलायला योग्य व्यक्तिमत्व आले आहे, महात्मा आहे. मग त्याचं उत्तर बघा हस्तामलकाचं, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण न क्षत्रिय न वैश्य. हे सगळं त्याने मी कोण नाही. तसं तुकोबाराने म्हटलेलं आहे, मी वासुदेव तत्त्वज्ञान,
बरं आपलं आहे का हो? नाही. देह हा उसना आणला पाचाचा, शेकी लागे ज्याचा त्याशी देणे. देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, बहुतसे चाकी सुधरे, जन्म मृत्यूच्या. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. देह आपण नाही, देह आपला नाही आणि देह चांगला नाही. हो, चांगला नाही याच्यावर तर कितीतरी आता मदालसाचे कडवे आपण पाहून घ्या. गायक भरपूर आहे, चालीचा काही तो तोटा नाही. देह चांगला नाही, शरीर दुःखाचे, शरीर रोगाचे नाटाचा आपण बरं किती दिवस टिकेल? ग्रास गेली सत्ता नाही हाती. आपण हातात घेतलेला घास अलीकडचं मरण असं येतं, त्याला काय म्हणतात आटेक झटका. चांगले पण ते मरण ताण नाही डोक्याला म्हणायचं. हल्ली सेवा कोण करत नाही बाबा. म्हाताऱ्या माणसाचे एवढे हाल व्हायला लागले खेड्यापाड्या खूप. पण तो माणूस झटपट मरून गेला ना, काही डोक्याला ताण नाही. तो आजचा झटका कधी मरण हे सांगता येणार. क्या भरोसा है इसी जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. भंगुरा नाही भरत. भागवतामध्ये आहे, गाच्यात आहे. ही काळा नळाची तोडी. दोघांचे कडवे समर्पक झाले बरं का. त्याला भंगूर नाही वरसा. महाराजांनी हिंदीतलं पद गायलं, तर हिंदीवर प्रभुत्व त्यांचंही चांगलं आहे. महाराजांचा पाठ गायचे सगळे पारायण झाले, गाच्याचे झाले, भागवताचे झाले आणि 108 108 परमाची काय चांगलं आहे. तर क्षणभंगूर नाही भरवसा. असं काय एखादं लय वर्णन केलं तर दुसरं डोकं उठालं कोणाला. सगळीच मंडळी चांगली आहेत. आवडायचं कीर्तनाला जबाबदारीने बोलावं लागतं. कधी कधी होतं मागे. क्षणभंगूर हे जाय न कळता, रास सगळी सत्ता नाही आहे. उत्तम शब्दात सांगतोय मी की शरीर आपण नाही, आपलं नाही, चांगलं नाही आणि टिकणारं नाही. म्हणून भक्त महात्मे त्याच्यावर उदास असतात. जायाचे जैसे लेणे, अंगावरी हात वाणे, तैसे देह धरणे उदास असतात. त्याच्यावर खूप भरपूर अशा प्रकारचं चिंतन आहे. मने हरी रूपी
शरीरावर प्रेम नाही. तण आता धनाचा विषय घ्या. धना बाबतीमध्ये सगळ्या संत महात्म्याचं जीवन चरित्र बघा. आमचे सगळ्याला कल्पना असली तरी सांगतो ते. ज्यांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली, गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, की ज्या संस्थेमध्ये हजारो कीर्तनकार आज महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरतायत. वारकरी शिक्षण संस्था नसती तर मला नाही वाटत वारकरी संप्रदाय इतका फपावला असता. महान कार्य आमच्या सद्गुरू जोग महाराजांचं आहे. तर त्यांच्या बाबतीत असं मी ऐकलं गुरुवर्यांकडून की ते एक ठिकाणी कीर्तनाला गेले आणि त्यांना अशी बरेच वेळ तुम्ही ऐकता, पण आता किसन महाराज साखरे ते म्हणत असतात, तुम्ही 100 वेळा ऐकलं असतं तर 101 वेळा म्हणून ऐका. काय ऐकलेलं नसतं लोकांनी. आणखी ते कीर्तनकार आहे त्यामुळे तर प्रश्नच नाहीये. तर जोग महाराजांना 1,00,000 रुपये दिले. महाराज काही घेणं, खूप आग्रह केला. देणारा अहंकार त्याच्या ठिकाणी निर्माण झाला. महाराज एवढे 1,00,000 देणारा माणूस नाही भेटायचा. आमच्या जोग महाराजांचं वाक्य काय, बरोबर आहे तुझं, पण 1,00,000ला लात मारणारा साधू तुला नाही भेटायचा. त्या काळातले हो जोग महाराज टायमात 1,00,000, आताचे नाही. आता 1,00,000 तरी सामान्य बिगारी गावड्याकडे जातात सहज चालता. त्या काळातले 1,00,000 त्या त्यागातून ही संस्था उभं राहिले. परमपूज्य वैकुंठवासी बाजीराव महाराज, पांडुरंग महाराज, बंशी महाराज, आम्ही सर्व मंडळी त्या संस्थेतून शिकलेलो आहोत. संस्थेची परंपरा इतकी उज्ज्वल आहे की त्या कीर्तनकाराला एक मर्यादा घातलेली आहे. आवाज तो भरकटायचा नाही. आता काही ठिकाणी ते झालंय खूप, म्हणजे संस्थेच्या वतीने नाही झालं. संस्थेतले कीर्तनकार अगदी चाकोरीबद्दल चालणार, पण अवांतर कीर्तन काही मंडळी जे करतात ज्यांना संस्थेत काय माहित नाही, काही नाही, ते काय सांगते, काही लोकरंजन झाले त्याचं. जसे वैकुंठवासी यशिका बरोबर म्हणायचे, हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, नव्हे विनोद उत्तर केले रंजावया चार. यशिकर भाऊ म्हणायचे, चार म्हणजे चाटळपणा. अरे आम्ही गाथा लिहिण्याचा उद्देश काय आहे? हितावरी यावे, जगाला सुधाराय करता, मुक्त करण्याकरता आम्ही एवढा आटापिटा केला आहे. हितावरी यावे, उपकारासाठी केले हे उपाय, केले विन काय, कशा करता आम्हाला काय तिथून साध्य करायचं? केवळ जगाच्या कल्याणाकरता आम्ही हे केलं. लोकांनी तो अभंग घ्यायचा गाथ्यातला, सांगायचं सगळं माथ्यातलं. हा जो प्रकार आहे तो निंदनीय प्रकार आहे. असो, आमच्या जोग महाराजांवर तुम्ही सांगत होतो की त्यागी जीवन असल्यामुळे तसेच पिढी परंपरेने गुरुदेव वैकुंठवासी नथसिंग बाबा असतील, सगळे गुरुजन तुम्ही बघा, त्यागी जीवन नाही विडवाड. साधूचं जीवन. वैकुंठवासी नथसिंग बाबाच्या दौऱ्यात मी गेलो होतो. धनिकाची सुद्धा कधी कधी किंमत केली नाही. आता माझ्यापेक्षा बंशी महाराजांना ते चांगला माहिती दौऱ्यातला त्यांचा अभ्यास. मी एकदाच गेलो होतो. हा महाराज त्याचे प्रमुखच आहेत. तर एक ठिकाणी असं म्हणतात, गाईचा गोठा, पण आपल्या घरापेक्षा चांगला गोठा होता तो गाईचा. सामान्याचं गरीबाचं घर तर त्याचा गोठा. तिथं दौऱ्यातल्या लोकांना जेवायला बसवायला ते आमदार खासदार कोणतं का असं. नथसिंग बाबाला एक तिथं खुंटी दिसली. खुंटी ते लक्षात आलं, इथं काहीतरी गाई म्हशी बांधतात. नथसिंग बाबा स्वभाव खूप तापले. त्या आमदाराला काय बोलायचं, थोडे भडा. शेवटी माफी मागू लागला, पाया पडू लागला. पण बाबांनी हो मग बंगल्यामध्ये त्यांनी सोय केली. म्हणजे साधूचं जोग महाराज परंपरेतली ही जी मंडळी आहेत, आम्ही ज्यांच्या हातून शिकलो, गुरुवर वैकुंठवासी विठ्ठल बाबा भुले, त्यागी जीवन. त्यांचं वाक्य नेहमी राहायचं, त्यागेन एको अमृतत्व महानशो. हात झाडून या जाती पात्र होती दंडासी, हे त्यांचं अगदी ठराव. कुठल्याही कीर्तनात वाक्य येणार म्हणजे येणार भोले बाबांच्या. अशी त्यागी जीवनात ज्यांचं जीवनही त्यागमय बनलं मोठ्याच्या सहवासात. आता आमच्या कितीतरी अगोदर वैकुंठवासी बाजीराव महाराज
संस्थेमध्ये होते. पूर्ण अथाक पाठ केला. हो, एवढा त्याग केला. जग पण महाराज जगाकरता म्हणावं, समाजाकरता म्हणावं, हे उपाधीमध्ये पडून एवढी मोठी वस्तू आज कितीही वारकरी येऊ द्या त्यांचा निवारा झाला. ब्रह्ममूर्ती संत जगी आवतरे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना किंवा देह कष्टविती जगाच्या कल्याणा. अशा प्रकारे गुरुवर वैकुंठवासी बाजीराव महाराजांचं एवढं मोठं कार्य हे मी आता सांगत असताना सांगत होतो तुम्हाला. धन संचय साधून करायचा नाही, पण केला त्याचा असा उपयोग करायचा. अन्नदान, आश्रम, धर्मशाळा, मठ हे करून जनतेची सेवा होती. हजारो विद्यार्थ्यांचा निवारा होतो. आळंदीतल्या धर्मशाळा कितीतरी आहेत. असो, धनावर मी बोलत होतो. धनाचा त्याग करणारे संत महात्मे झालेत. त्याच्यासाठी उदाहरण आपण सांगत असतो. राका, वंका, वांका हे प्रसिद्ध उदाहरण आहेत. त्याचबरोबर जळोजी मळोजीचं सांगत असतो आपण, आहे ना. अंकुश महाराज सांगून कशाला वेळ घ्यायचं, फक्त म्हणलं की तपिलं. कीर्तनकार मंडळी सगळी ऐकणारे मी कीर्तन ऐकू खूप तयार झाले. जसं रामायणामध्ये बाया असतात बघा, खूप वर्ष रामायण ऐकणारे बाया असल्या ना, तो सांगणारा सांगायच्या आधी ती बाई दुसऱ्या बाई सांगते आता पुढे येईल, सांगण्याचा मूड घालवते. काय नाही अनेक प्रमाण तन धन संत महात्म्याला कितीतरी उदाहरण मोठमोठे सांगता येतात. पण मला 8च्या अगोदर 10 मिनिटं संपवायचे. आमचे पृथ्वीराज महाराज श्रद्धांजली 2 मिनिटं तिथं म्हणजे सांगणार आहे. तर असो, नाही अनेक प्रमाण तन धन तृण जनालाही संत महात्म्याने कधी किंमत दिलेली नाही. ऐसा हा लौकिक कदारा खवेना पतित पावना देवराया. अशा प्रकारे तन धन तृण तृणवत संत महात्म्याने मांडलेलं आहे. 2 कडव्याचं थोडक्यात चिंतन मांडलंय आपण. 2 कडवे मधला ठेपा घेऊ म्हणजे माणसं वाटतं उरकत काही.
नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. आणखी महाराज म्हणतात पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. जड भारी म्हणजे कितीही संकट आले तर वैष्णव डगमगत नाही, घाबरत नाही. त्याच्यासाठी प्रसिद्ध उदाहरण आहे. जर हे आकाशवर पडू पाहे ब्रह्मगोळ भंगा बड वानळत म्हणूनच महाराजांचा इतिहास प्रसिद्ध आहे. गंध मादन नावाचा माकडाचा इतिहास आपण सगळ्यांनी ऐकतो. सांगतो की कुंभकर्णाने हातात त्याला पकडलं, मारू लागला, पण त्याने काही आपला पक्ष बदलला नाही. मेले पण कोणाचा म्हणून संक्षिप्त घेतो, तुम्हाला माहिती सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे पुढे पुढे घेतो. एकनिष्ठता हा चिने माता न फिरे माघारी बैसरे शेजारी. निष्ठावंत भाव Thank you.
आपला हा जय जयंती राग जास्त आवडीचा आहे श्याम महाराज. कीर्तनात तो राग आल्याशिवाय माझा कीर्तन पुरा होत नाही. असं म्हणे तुम्ही का नाही गायला? एवढी लोक असतात ना पुढं हो नगराची गायची जाते की काय आमचे पुराणे वैकुंठवासी वैद्य बाबांचं म्हणणं असायचं. बडे बडे लोक केले सगळीच मंडळी. जय जयंती मला राग थोडेफार येतात बरं का. लक्ष्मण बाठेवार नाही कांबेची त्यांच्याकडे मी गीता होणार राहत असताना लहानपणी म्हणजे पाहता ते आता थोडे थोडे राग शिकलो मी विसरून गेले. पण मला भजनापुरतं कामापुरतं येतं. बेसरी माणूस नाही मी आणि बेसरी माणूस मला आवडत बी नाही. तर लगेच डोकं उठतं माझं बेसरी गायला. असो निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वरून चुकून पडता जड भारी नियमा नटळे निर्धारी. त्यांनी जे नियम असतात वैष्णव भक्त जीवनामध्ये संत जीवनात ते नियम अबाधितपणे पुढे ते नेत असतात. आणखी तुकाराम महाराज म्हणतात बाबा असे जे भक्त आहेत असे जे वैष्णव आहेत त्याच्याकरता जातीपातीचा कुठलाही विचार त्यांनी केलेला नाही. कसल्याही जातीचा चालेल. शेवट
तुका म्हणे याती भूका तयाची भलती. वारकरी संप्रदायामध्ये जातीला किंमत नाही. याता याती धर्म नाही विष्णुदास. हो, जात ही वैष्णवाने संतांनी कधीच संपून टाकलेली आहे. नाथ महाराजांच्या 4-5 वेळा सांगतो आणि शेवा आटोपते घेतो. नाथ महाराजांनी आपल्या भागवतामध्ये मज पावावया साचोकारे भावो सरे जाती न सरे या लाग्या घ्याची धुरे म्या वनचरे उतरिली. नीट ऐका. केवळची अपवित्रे रिसे आणि वानरे म्या पूजिली गवळ्यांची पोरे ताक पिरे रानटी. पुढे ऐका. विदुरदासी पुत्र तत्वता भावे पडिये भगवंता भावो प्रमाण परमार्था जात्याभिमानता सरीना. जातीचा फार नायनाट करून टाकलेला आहे. पुढे ऐका. योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. कोण असं ज्या हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकोबाराने म्हणावं शरण शरण हनुमंता तुम्हालो काय भक्तीच्या त्या वाटा. हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये योनी जन्माला मरकट परंतु तो वैष्णव माझी अति श्रेष्ठ. एक तुम्हाला थोडी भाग सांगतो इथे चिंतन घडलेलं. हनुमंताची उपासनेच्या बाबतीत चमत्कार झालेला सांगतो. वृंदावनला एक साधक गेले आपल्या आळंदीहून घडलेलं आहे. आणि वृंदावनातून त्यांना जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी क्षेत्रामध्ये. गेले स्टँडला तिथे एक जीप गाडी उभी होती. जीपमध्ये 7-8 लोक बसलेले होते. ते सगळे गुंड होते. याला वाटलं हे प्रवासीच आहे. चला म्हणजे भाऊ कुठं जायचंय इकडे जायचं बसा. त्या अतिरेक्याने ती गाडी जे दामटली जंगलात नेली की जिथं किती लोक मुलींचं अपहरण केलेलं, काही हरिभक्त काही मालकरी अतिरेकीच होते. ते याला नेलं या खोलीत कोंडून ठेवलं. सांगितलं तू हे माळ काढ, हे सगळं आता तुझं हे खावं लागेल सगळं वशाट काय असतं ते. तो रडू लागला. काय झालं मी प्रवासी म्हणून बसलो गुंडाने आपल्या जंगलात आणलं. शेवटी तिथे पळून आणलेल्या मुली त्याला जाऊन सांगितलं बाबा हे अतिरेक एक मारून टाकते तुला हे असं नाही. म्हटलं शक्यच होणार नाही. इतका तो त्रस्त त्या ठिकाणी झालेला आहे. एक दिवस रात्री त्याने जेच हनुमान चालीसा पाठ सुरू केला. पुढे ऐका. हनुमान चालीसा अंतःकरणाच्या बेंबीत पासून त्यांनी तो पाठ सुरू केला तर त्याचं दार 2 वाजता बरोबर वाजलं. म्हटलं नक्की आता अतिरेकी आले ना आपल्याला मारणार. पण भेद दरवाजा उघडला ते होतं वानर. ते वानर बघितलं. ते वानराने त्याला संकेत केला बाहेर ये म्हणे. त्या वानराच्या मागे 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 ते साधक निघाला. आणि ज्या बाजूने उडी टाकल्यानंतर इजा होणार नाही असे वाळू वगैरे काहीतरी पडलेली होती. तिथं वानराने खाली उडी टाकून पुन्हा संकेत केला. तिथं खाली उडी टाकली त्याला काही झालं नाही. ते वानर पुढे हा साधक मागे. रात्री 2 वाजल्यापासून पहाटे 5:30 पर्यंत पळत होते. छोटस रेल्वे स्टेशन जवळजवळ आलं आणि ते वानर गुप्त झालं. त्याची सुटका तिथं झाली. हा मुद्दा मला सांगायचा की हनुमंतरायाची उपासना सर्वांनी करावी. माणसं मंदिरं बांधतात पण त्याचं नित्याने दर्शन पूजन हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. योनी जन्मला मरकट अतिश्रेष्ठ वैष्णव म्हणजे हनुमंतराय. त्याकरता हे उदाहरण एक ताजं घडलेलं तुम्हाला सांगितलं. तुम्हाला हनुमान भक्ती सांगायचा माझा अधिकार नाहीये. सगळी करणारीच आहेच मंडळी इथे. पण एखादा चुकून असला जसं कपाशीमध्ये आपलं झाड उगत नाही का ज्वारीचं एक मध्ये तसं एखादा असलं त्याला लक्षात येईल किंवा खरंय बाबाचं. तुका म्हणे याती हो का नाही अनेक प्रमाण धन धन तृण जन ज्ञानेश्वर. आपली सेवा
संपलेली आहे. सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेत शिकून जे गुरुजनांकडून शिकलो त्यातून काही जे बरोबर असेल ते माझ्या गुरुच आहे, चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. कीर्तन शिवाचा मी उल्लेख सुरुवातीलाच केला. हरिभाऊ बाळे आमचे परमस्नेही ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुदत्तजी महाराज यांनी सांगितलं हे कीर्तन विष्णू महाराज जगताप अध्यक्ष विश्राम महाराज, श्याम महाराज ही सगळी मंडळी आता नवीन ट्रस्टीमध्ये जे काही घेतलेले आहेत सगळ्याची नाव मला इथं काही माहीत नाही. असे जे नवीन तरुण मंडळ आता ट्रस्टीमध्ये घेतले, जुन्यापैकी काळे सर आहेत, आमचे शिंदे साहेब आहेत. याही मंडळीने, शिंदे साहेब तर स्थानिकच आहेत, त्यांचे आमचे संबंध सगळ्याला माहिती, ती सांगायची गरज नाही. त्यांनी 20 वर्षापासून शिंदे साहेबांनी महाराजांची निष्काम सेवा केली आहे. त्या काही घेणं नाही, तिन्ही मुलं उच्च पदस्थ नोकरीला आहे. सगळं अनुकूल संसारात असून महाराजांनी त्यांना इथं ट्रस्टीत घेऊन आता हरिओमले ते निवृत्त होऊ लागले, परंतु ते म्हणजे मला नाही होत म्हणले. पण ट्रस्टीचा आग्रह झाला. त्यांनी अंतिम क्षणापर्यंत माझा कधी फोन केला, भाऊ कुठे आहे तुम्ही, महाराजाला घेऊन बीडला चाललो, तिथं मंत्र टाकणार आहे. मग तळमळ म्हणजे खूप अंतिम सगळ्यांनीच सेवा केली. असे शिंदे साहेब असतील, आता विद्यमान ट्रस्टी सगळीच मंडळीची, आणि सगळ्यांनी कामं म्हणजे सेवा केली करावी. महाराजांनी एवढ्या सोन्यासारख्या वास्तू निर्माण केल्या. निर्माण करणं सोपं आहे, सांभाळणं फार अवघड आहे, मोठी जबाबदारी आहे. हे चालवणे बी तर सगळ्यांनी एका जीवाने हे पुढे नेत असताना ही समाजसेवा महाराजांची हे करणारच आहे. मी उपदेश करायची गरज नाही. नूतन ट्रस्टी जे नेमलेले आहेत तेही एकमेकाच्या खांद्याला खांदा देऊन आणि पुढे कागदी ज्ञानारच आहेत. कारण माजलगाव बीड जिल्हा हा अत्यंत कलाकार आहे, पण भाविक आहे, पारमार्थिक जिल्हा आहे हा. अगदी इकडचे सप्ते मोठमोठे महाराजांच्या हयात असताना मी सप्ते पाहिले, 500 टाळकरी, 1000 टाळकरी, अशा प्रकारचं हे कार्य सगळ्या ट्रस्टीने व्यवस्थितपणाने पार पाडावं. हो, हीच सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी, भगवान योगेश्वराच्या चरणी, बाजीराव महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून आपण आता थांबू. विठ्ठल जय.